नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा हितचिंतक सुरेश माधवराव सालादे, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। सर्वप्रथम आपणास गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक अशा माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। आज गणपती बाप्पाचं 10 दिवसासाठी आपल्याकडे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीच्या पर्यंत आगमन, 16 कला आणि 64 विद्यांचा हा अधिष्ठाता आहे। असा हा गणपती आपल्याला दररोज वेगवेगळ्या रूपात आराध्य देवता म्हणून भेटत असतो। आणि अशा या गणपती बाप्पाच्या आगमनाच्याच दिवशी मी आजपासून यूट्यूब चॅनल व व्हिडिओ ब्लॉगवरती दैनंदिन विविध प्रकारची माहिती देण्याचा उपक्रम सुरू करीत आहे। तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आजपासून हा उपक्रम सुरू होत आहे। खरं तर चराचरात भरलेला गणपती देव बाप्पा याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत। त्या कथांकडे न जाता गणपती बाप्पाच्या बाबतीत तुम्हाला असलेली माहिती फक्त काही नव्या अंगाने सांगण्याचा मी आज प्रयत्न करतोय। गणपतीचं स्वरूप, आकार याविषयी आपण बोलूया। गणपतीचे उदर म्हणजेच पोट हे मोठे आहे, म्हणून त्यास लंबोदर म्हणतात। हा लंबोदर आपल्या भक्तांचं दुःख सतत ऐकत असतो आणि म्हणून त्या पोटात तो साठवत त्याचे पोट मोठे झालेले आहे। इतकंच नाही तर भक्तांचे गुणदोष सुद्धा तो आपल्यामध्ये सामावून घेतो, भक्ताला समजून घेतो आणि म्हणूनच त्याचं उदर मोठं झालेलं आहे। आपणही या डिजिटल युगामध्ये इतरांचे दोष पोटात साठवावे, चांगल्यांना प्रोत्साहन द्यावं आणि डिजिटल भाषेत जर सांगायचं झालं तर सर्व डेटा आपल्या पोटात घेण्याचं काम करावं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। मित्रांनो, गणपतीचे कान हे सुपासारखे आहे, मोठे आहे आणि सतत हलणारे आहे हत्तीसारखे। उद्देश एकच आहे ह्या स्वरूपाचा की आपल्या कानावरती प्रिय अप्रिय अशा अनेक घटना विचार येत असतात। आपण सुद्धा क्षीरनीर पद्धतीने जे चांगलं आहे ते स्वीकारावं, जे अनिष्ट आहे, जे अप्रिय आहे, जे चांगलं नाही ते सोडून द्यावं, म्हणून त्या वाऱ्यावरती सोडावं, उडून लावावं, अशा प्रकारच्या त्या कानांचा सतत हलणारा आपल्याला उद्देश आहे। इतकंच नाही मित्रांनो, तर त्या देवतेचे जे डोळे आहे ते बारीक आहे, सूक्ष्म आहे, जेणेकरून आपण या जगामध्ये अतिशय सूक्ष्म असं विचार करून बघायला शिकलं पाहिजे। खरं काय, खोटं काय, अफवा काय, कारण आता ही सोशल मीडियाचं युग आहे। सर्वच खरं काही आपल्यापर्यंत येत नाही, त्यामध्ये तोडफोड होते। ते सर्व एक निरीक्षण करण्याचं काम आपण करावं, हाही त्या पाठीमागचा उद्देश आहे। त्याच्या हातात अनेक शस्त्र आहे, शस्त्रधारी असताना सुद्धा, ताकदवान असताना सुद्धा तो कुणावर अन्याय करत नाही, न्यायाची मागणुकीनं सर्वांना समोर ठेवतो, सर्वांवरती आपलं प्रेम देतो। अशा ह्या विघ्नहर्त्याला तुम्ही आम्ही सर्वांनी वंदन करूया आणि आजपासून त्याला सांगूया, हे विघ्नहर्त्या, हे मंगलमूर्ती, सदैव आमच्या पाठीशी राह, आम्हाला निरामय जीवन दे, आरोग्य दे। इतकंच, धन्यवाद।